विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे सर्वांना. आज आपण व्याकरण या विषयाकडे वळणार आहोत. आपल्या अभ्यासक्रमामध्ये व्याकरण परीक्षेसाठी एकूण 12 गुणांना ठेवण्यात आलेलं आहे. व्याकरणामध्ये प्रत्यक्ष घटक अभ्यासण्यापूर्वी आपण भाषा आणि व्याकरणाची आवश्यकता काय, व्याकरणाचे घटक आणि व्याख्या आणि व्याकरण व त्यातील कोणते घटक आपल्याला अभ्यासक्रमासाठी आहेत याचा विचार करावा लागतो. व्याकरण का शिकायचं बरं, असाही विचार आपल्याला पडतो. अगदीच 5वीपासून ते आजतागायत 12वीपर्यंत आपण व्याकरण शिकत आलो. व्याकरणातले वेगवेगळे घटक शिक्षकांनी आपल्याला शिकवलेले असतात. परंतु काळाच्या ओघामध्ये हे सगळे अभ्यास घटक आपण विसरून गेलेलो असतो. व्याकरणाचा महत्त्वपूर्ण भाग हा 3 प्रकारे किंवा त्या अभ्यास घटकांचा 3 प्रकारे विचार करण्यात येतो. यामध्ये वाक्यविचार, शब्दविचार आणि वर्णविचार या 3 घटकामध्ये आपल्या मराठी भाषेचं संपूर्ण व्याकरण विभागलेलं आहे. मग व्याकरण महत्त्वाचं की भाषा महत्त्वाची, असा प्रश्न आपल्याला पडतो. व्याकरण का शिकायचं? तर आपले विचार, भावना इतरांना कळावेत म्हणून आपण ते भाषेच्या माध्यमातून सांगतो किंवा लिहून दाखवतो. म्हणजे आपले विचार आपण 2 माध्यमातून व्यक्त करत असतो. पहिलं माध्यम असतं संवादाच्या माध्यमातून आणि दुसरं माध्यम असतं लेखनाच्या माध्यमातून. आपले विचार इतरांना जसे कळाले पाहिजेत तसेच इतरांचे विचारही आपल्याला कळणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी आपली भाषा ही विशिष्ट पद्धतीने बोलली किंवा लिहिली गेली पाहिजे. भाषा ठराविक पद्धतीने बोलली गेली पाहिजे आणि भाषेचा उपयोग बिनचूक होणं त्यासाठीच आवश्यक असतं. आणि भाषेमध्ये ही बिनचूकता, अचूकता, योग्यपणा आणण्याचं काम जर कोण करत असेल तर ते म्हणजे व्याकरण. मग व्याकरण आणि त्याची आवश्यकता का, असाही एक विचार काळाच्या ओघात पुढे आलेला आपल्याला दिसेल. भाषेचा उपयोग करताना जर काही चुका झाल्या तर त्या लगेच आपल्याला कळतात किंवा खटकतात. उदाहरण घ्यायचं झालं तर त्याने ग्रंथ वाचला, त्याने पुस्तक वाचले, अशी काही जर वाक्य आपण पाहिले तर अशा ठराविक पद्धतीनेच आपण बोलायला हवं. आणि या वाक्यांऐवजी जर आपण तो पुस्तक वाचला, त्याने ग्रंथ वाचतो, अशा पद्धतीने जर आपण बोललो तर ते अगदी चुकीचं ठरतं. म्हणजेच भाषेची देवाणघेवाण म्हणजे भाषेचा व्यवहार व्यवस्थितपणे चालावा यासाठी काही नियम ठरवण्यात आलेले आहेत. या नियमांनाच व्याकरण असे म्हणतात. भाषेच्या रचनेचे नियम आपल्याला अगदी अंगवळणी पडलेले असतात. भाषा आपण सहजपणे लहानपणापासून बोलायला शिकतो. भाषेच्या रचनेचे नियम लक्षात ठेवून बोलायचे असते हे देखील आपल्याला जाणवत नाही. जर कोणी व्याकरणाच्या दृष्टीने बोलण्यात चूक केली तर आपण ती चूक दुरुस्त करतो. याचाच अर्थ आपल्याला नियम माहिती असतात. नियम हा शब्द माहिती नसेल तरी आपण अशी दुरुस्ती करतो. उदाहरणार्थ
ती म्हणाली मी जातो. तर आपण दुरुस्ती करून सांगू ती म्हणाली मी जाते. म्हणजेच भाषेची अशी अंगभूत नियमांची व्यवस्था हेच भाषेचं व्याकरण असतं. थोडक्यात काय तर व्याकरण म्हणजे भाषेचं स्पष्टीकरण करणारं शास्त्र होय. व्याकरण हा शब्द कसा तयार झाला, त्याचा विग्रह नेमका काय, हे मी तुम्हाला गेल्या वर्षी 11वीमध्ये सविस्तर शिकवलेलं आहे. वि अधिक आ अधिक क्र बरोबर करण म्हणजेच व्याकरण म्हणजे वि अधिक आ अधिक क्र या शब्दापासून व्याकरण हा शब्द बनलेला आहे. आणि व्याकरणाचा शब्दशः अर्थ होतो स्पष्टीकरण. भाषेचे व्यवहार ज्या नियमाने ठरवलेले जातात ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. अशी एक व्याख्या गेल्या दशकामध्ये भाषेचे आणि व्याकरणाचा अभ्यास करणारा श्रीपाद भागवत या तत्ववेत्याने केलेली आहे. काळाच्या ओघात अगदी 12व्या शतकापासून भाषेच्या व्याकरणाचा अभ्यास वेगवेगळे तत्ववेत्ते, वेगवेगळे अभ्यासक, वेगवेगळे व्याकरणकार करत आलेले सुद्धा आपल्याला दिसून येतील. त्याचाही आपण लोखाजोखा या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं तर भाषा आणि व्याकरण यांचा परस्पर संबंध असतो. जर भाषेचा अभ्यास आपण भाषाशास्त्राच्या दृष्टीने केला तर आपल्याला असं दिसून येईल का भाषेला व्याकरणाची गरज नाही. व्याकरणाशिवाय भाषेचं कुठंही अडत नाही. व्याकरणाला भाषेची गरज आहे, भाषेला व्याकरणाची गरज नाही. भाषा ही नदीच्या प्रवाहाप्रमाणे सतत अखंडपणे वाहत असते आणि या प्रवाहाला सुस्थितीमध्ये सुव्यवस्थितपणे बांध घालून तो प्रवाह पुढे किंवा पुढच्या पिढीकडे घेऊन जाण्यामध्ये व्याकरण महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतं, हे सुद्धा लक्षात ठेवा. मग आपण थोडंसं भाषेकडे वळूयात. भाषा कशी विकसित झाली असेल बरं, याचा आपण थोडासा विचार करूयात. तर भाषा ही प्रथम माणसाच्या बोलण्यातून त्यानंतर व्यवहारातून विकसित होत गेली. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तिचा प्रवास झाला. विपुल शब्दसंपत्तीची भर काळाच्या ओघामध्ये भाषेत पडत गेली. अनेक वर्षाच्या उपयोगाने तिला एक व्यवस्थित रूप प्राप्त झालेलं आपण आज मितीस पाहत आहोत. व्याकरण हे भाषेच्या विकासानंतर साकार होत गेलं. व्याकरणाने वाक्याची अनेक रूपं पाहिली, अलंकाराची अनेक रूपं पाहिली, शब्दांची अनेक रूपं पाहिली, वर्णांची अनेक रूपं पाहिली, त्या शब्दांची वाक्यातील बदलती रूपे देखील पाहिली, शब्दांचं वर्गीकरण केलं. अनेक वाक्यांच्या निरीक्षणातून काही महत्त्वपूर्ण नियम निर्माण केले गेले. भाषेला एक व्यवस्थेचं स्वरूप आलं आणि हे स्वरूप, हा साज, हे लावण्य भाषेला जर कोणी प्राप्त करून दिलं असेल तर ते म्हणजे व्याकरणाने करून दिलेलं आहे. भाषा विकसित होत असताना व्याकरणसुद्धा विकसित होत असतं. हे लक्षात घेऊन व्याकरणकारांनी भाषेच्या नियमांची रचना केलेली आहे. जर ज्ञानेश्वराच्या काळात आपण गेलो आणि त्या काळातील भाषेचा आपण अभ्यास केला तर या काळामध्ये पतंजली हा प्रख्यात व्याकरणकार आणि योग अभ्यासक व्याकरणाचा अभ्यास करत होता. व्याकरणाच्या नियमाने भाषेला बांधण्यात
तो 11व्या ते 12व्या शतकामध्ये यशस्वी झालेला आपल्याला दिसून येईल. मग महर्षी पतंजलीने व्याकरणाची व्याख्या केवळ एका शब्दात केलेली आहे. चला तर पाहूयात पतंजली व्याकरणाला नेमकं काय म्हणतात. तर शब्दानुशासन या एकाच शब्दामध्ये महर्षी पतंजलीने व्याकरणाची व्याख्या केली. शासन या शब्दाचा अर्थ होतो नियम आणि शिस्त किंवा अनुशासन. म्हणजे आपल्या भाषेतील वर्ण, त्याचे उच्चार, शब्दसिद्धी, वाक्यरचना, शब्दांचा परस्पर संबंध, वाक्यांचा परस्पर संबंध, वाक्य रूपांतर, हे सगळं एका शिस्तीमध्ये, नियमामध्ये, अनुशासनामध्ये जेव्हा चालतं तेव्हा त्याला व्याकरण असं म्हटलं जातं. हा अर्थ पतंजली यांना अपेक्षित होता आणि आहे. थोडक्यात भाषेचं स्पष्टीकरण करणारं शास्त्र म्हणजे व्याकरण होय. अशी सुद्धा आधुनिक काळामध्ये व्याकरणाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक व्याख्या विकसित करण्यात आली. भाषा आधी आणि व्याकरण नंतर असा त्याचा अर्थ नाही, कारण भाषा ही तिच्या नियमासह निर्माण होते, विकसित होत असते. त्या नियमांना व्यवस्थेचे स्वरूप व्याकरणाने प्राप्त होत असते. भाषा आणि व्याकरण यांना परस्परांपासून कधीच वेगळं करता येत नाही. हे दोघेही परस्परांमध्ये आणि परस्परांवर अवलंबून असणारे घटक आहेत. भाषा एखाद्या नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. नदीरूपी भाषेचा प्रवाह अखंडपणे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे सतत चालू असतो, प्रवाहित होत असतो. आणि हा प्रवाह प्रवाहित होत असताना भाषेमध्ये अनेक बदल होत असतात. बदल होत असतात म्हणजे नेमके कोणते बदल होत असतात? तर नंबर 1, वर्णविचार. काळाच्या ओघामध्ये वर्ण विकसित होत जातात. नंबर 2, वाक्यविचार, वाक्य विकसित होत जातात. आणि नंबर 3, शब्दविचार. भाषा प्रवाहित होत असताना बोलण्याच्या माध्यमातून, लेखनाच्या माध्यमातून, व्यवहाराच्या माध्यमातून नवीन नवीन शब्द भाषेमध्ये दररोज भरती होत असतात, पडत असतात. मग हे सगळं होत असताना वर्ण असतील, वाक्य असतील किंवा शब्द असतील, हे विकसित स्वरूपात नसतात, ते अविकसित स्वरूपात असतात. आणि त्यांना विकसित स्वरूपामध्ये आणण्यासाठी व्याकरण हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतं. थोडक्यात शब्द असतील, वाक्य असतील, यांना शुद्ध स्वरूपामध्ये आणण्याचं काम हे व्याकरण करत असतं. हे सुद्धा लक्षात ठेवण्यासारखं आहे. मग आपण जे बोलतो किंवा लिहितो ते नीटनेटकेपणे, व्यवस्थितपणे, आकर्षक आणि बिनचूक असायला हवं. त्यासाठीच व्याकरणाचा मित्रांनो अभ्यास आवश्यक आहे. मग व्याकरणाचे अभ्यास विषय कोणते आहेत? तर भाषेची जडणघडण समजावून घेत असताना प्रथम आपल्या लक्षात येतं की भाषा ही वाक्यांनी बनलेली आहे. वाक्य शब्दांनी बनतात आणि हे शब्द वर्णांनी बनतात. स्वाभाविकपणे व्याकरणाच्या अभ्यासाचे एकूण 3 घटक आहेत. त्यामध्ये नंबर 1 वर्णविचार, नंबर 2 शब्दविचार आणि नंबर 3 वाक्यविचार, असे ते 3 घटक आहेत. गद्य आणि पद्य हे जसं भाषेचं महत्त्वपूर्ण अंग आहे, तसंच वर्णविचार, शब्दविचार आणि वाक्यविचार हे सुद्धा भाषेचं महत्त्वपूर्ण अंग आहे. व्याकरणाचा अभ्यास ज्याप्रमाणे महत्त्वाचा असतो, तसाच
त्याचा लेखनातही उपयोग करणं अगदी महत्त्वाचं आहे. भाषा ही शुद्ध आणि अशुद्ध कधीच नसते. आपण जेव्हा व्यवहारामध्ये डोकावून पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येईल का अरे, पुणे आणि मुंबईचे लोक खूप शुद्ध बोलतात. इकडं खाली आल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल किंवा मराठवाडा असेल, त्याही खाली गेलात तर विदर्भ आहे, आणि या भागातील लोक अशुद्ध बोलतात असं समजण्याचं कारण नाही. कारण भाषा ही दर मैलावर बदलत जात असते आणि बदल हा भाषेच्या जिवंतपणाचे लक्षण आहे, हे लक्षात ठेवा. मग पुण्या मुंबईचा एखादा माणूस, एखादं कुटुंब आपल्या ग्रामीण भागात आलं असं आपण एक गृहीत धरू. मग त्याचं राहणीमान जसं विकसित असतं तशी भाषा ही तो शुद्ध स्वरूपामध्ये बोलण्याचा प्रयत्न करत असतो. पण माझा सांगण्याचा उद्देश हाच की भाषा ही कधीच शुद्ध आणि अशुद्ध नसते. ती भाषा ज्या ज्या भागामध्ये बोलली जाते त्या त्या भागाचं ते वैशिष्ट्य असतं. म्हणून भाषाशास्त्राच्या दृष्टीने भाषा ही शुद्ध आणि अशुद्ध कधीच समजली जात नाही, हे महत्त्वाचं आहे. मग तो माणूस, त्याचा मुलगा जर रानावनात खेळत असेल, एखाद्या बगीच्यामध्ये खेळत असेल, तर त्या मुलाला उद्देशून तो पुण्या मुंबईचा माणूस किंवा एखादी बाई, एखादी मुलगी काय म्हणेल, अरे बाळा, तिकडे जाऊ नको, काटा बोचेल. हे वाक्य ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं की हे खूप शुद्ध बोलतात, आणि त्याच मुलाला उद्देशून जर आपण बोललं तर काय होईल, अरे बाळा, तिथे काटा टोचन किंवा मोडल, असं आपण सरळ सरळ म्हणू. थोडक्यात त्या त्या भागाचं भाषा हे वैशिष्ट्य आहे. आपल्या भागातील भाषा हे आपलं वैशिष्ट्य आहे. आदिवासी समाज जो भाषा बोलतो त्यांची वेगळी बोली भाषा आहे. म्हणजे त्यांची भाषा अशुद्ध समजण्याचं आपल्याला काही एक कारण नाही. हा गैरसमज मनातून पूर्णपणे काढून टाका. मित्रांनो, भाषा आणि व्याकरणाची भाषेमध्ये आवश्यकता. व्याकरणाचे एकूण 3 घटक: वर्णविचार, शब्दविचार आणि वाक्यविचार. व्याकरणाच्या श्रीपाद भागवत यांची व्याख्या, आधुनिक काळात विकसित झालेली व्याख्या, आणि 12व्या शतकात अभ्यासली गेलेली महर्षी पतंजली यांची व्याख्या. या 3 व्याख्यांच्या माध्यमातून आपण व्याकरणाची व्याख्या मांडली. व्याकरणाचे घटक पाहिले, त्याचा अभ्यास का करायचा हे पाहिलं. मग एकूण 12 गुणांसाठी इयत्ता 12वीमध्ये व्याकरणाचे कोणते घटक मांडण्यात आलेले आहेत, तर नंबर 1 वाक्यप्रकार आणि वाक्यरूपांतर, नंबर 2 समास, नंबर 3 प्रयोग, आणि नंबर 4 अलंकार. या 4 घटकांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे आणि त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. थोडक्यात जर आपण थोडंसं पाठीमागे गेलो तर आपल्याला दिसेल का व्याकरणाच्या 3 महत्त्वाच्या घटकांपैकी आपल्याला 12वीसाठी कोणते घटक ठेवलेले आहेत, तर नंबर 1 वाक्यविचार, आणि अलंकार, हे 2 घटक आपल्याला ठेवण्यात आलेले आहेत. आपली पर्सनॅलिटी, आपलं व्यक्तिमत्व खुलवण्यासाठी आपण काय करतो, तर रंगीबेरंगी कपडे घालतो, गळ्यामध्ये सोन्याचं लॉकेट घालतो, हातामध्ये वॉच किंवा घड्याळ असते, खिशामध्ये एखादा महागडा मोबाईल असतो, आपली केशरचना चांगली असते. म्हणजे स्वतःला चांगलं दिसण्यासाठी आपण हे वेगवेगळे अलंकार आपल्या शरीरावर घालतो आणि आपल्या शरीराला शोभा आणतो.
मित्रांनो, भाषासुद्धा एक शरीर आहे. शरीर जसं जिवंत असतं तशीच भाषासुद्धा जिवंत आहे. मग भाषेचा जो साज आहे, भाषेचं जे लावण्य आहे ते अलंकाराच्या माध्यमातून, चेतना गुणोक्ती अलंकार असेल, अनुप्रास अलंकार असेल, अतिशोक्ती अलंकार असते, असे जे वेगवेगळे 22 ते 23 प्रकारचे अलंकार आहेत, या 3 अलंकाराच्या माध्यमातून आपली भाषा सजलेली आहे, नटलेली आहे आणि एखाद्या नवतरुणीसारखी तिचं लावण्य आपल्याला आधुनिक काळामध्ये विकसित झालेलं दिसून येईल. थोडक्यात सांगायचं तर हे जे घटक 12वीमध्ये ठेवलेले आहेत ते तुम्हाला केवळ 12वीसाठीच उपयोगाचे नाहीत, तर त्याचा उपयोग 12वी नंतर जेव्हा तुम्ही स्पर्धात्मक परीक्षा द्याल, MPSC असेल, UPSC असेल किंवा तत्सम ज्या छोट्या मोठ्या स्पर्धात्मक परीक्षा आहेत, आणि जेव्हा त्या परीक्षेमध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्न तुम्हाला येतील किंवा विस्तारित जेव्हा मराठीच्या व्याकरणाचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल, तेव्हा हे प्रकार तुम्हाला महत्त्वाचे आहेत. आणि मराठी भाषेचा विद्यार्थी भाषेचा अभ्यास करत असताना गद्य, पद्य, सारांश लेखन, कथालेखन, निबंधलेखन, संवादलेखन, पत्रलेखन, भाषांतर, मुलाखत, म्हणी, वाक्प्रचार, उखाणे यामध्ये जरी तो सकस आणि अभ्यासू असला तरी व्याकरणामध्ये नेमका कच्चा पडतो आणि त्याची MPSCची आणि UPSCची एखादं चांगलं वर्ग 1चं पद व्याकरणाचा अभ्यास नसल्यामुळे हुकतं आणि तो मागं येऊ शकतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, भाषा आणि व्याकरणाची आवश्यकता, व्याकरणाचे घटक आणि त्याच्या व्याख्या आणि एकूण 4 घटक या सर्वांचा अभ्यास आपल्याला महत्त्वपूर्ण आहे, तो आपण करणारच आहोत. अशा प्रकारे आज आपण व्याकरणाची पूर्वओळख करून घेतली. धन्यवाद.